मी सुरुवातीलाच आदरणीय प्रकाश महाजनजींचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे. ते मुळातले शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले, प्रभावित झालेले शिवसैनिक, आणि त्यांना जे जी जबाबदारी त्या त्या काळात दिली ती त्यांनी अतिशय सकारात्मकतेने जबाबदारीने पार पाडली. आणि सर्वसामान्य माणसाचं काम आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सर्वसामान्य कार्यकर्ता बनूनच सोडवू शकतो हे त्यांनी दाखवलं. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या, पद होती, प्रवक्ते होते, उपनेते होते, परंतु त्यांनी कधी पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही. आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते, उत्कृष्ट वक्ते आहेत, प्रवक्ते आहेत. अनेक वेळा मी त्यांना जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा ऐकलेलं आहे. अतिशय संयमीपणे आणि मुद्देसूदपणे राजकीय क्षेत्रामध्ये संयम महत्वाचा असतो. आणि काही लोक सनसनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्य करत असतात, परंतु प्रकाश महाजनजी यांनी कधीही बोलताना आपली गरिमा किंवा जे काही राजकारणामध्ये काही पथ्य पाळायची असतात ती सोडली नाहीत. आणि त्यामुळे नेहमीच मला त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य जे आहे, वक्तृत्व आणि कर्तृत्व याबद्दल आदर होता. आणि आता ते माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करतायत याचा मला आनंद आहे मनस्वी. आणि गेले त्यांनी याचाही उल्लेख केला की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ आणि गेले अनेक वर्षांचा माझा राजकीय सामाजिक जो प्रवास आहे